तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे ते कॅलेंडर ह्या टॉपिकवर असणार आहे. अशी कोणतीही एक्झाम नाही की ज्याच्यावर रिझनिंग मध्ये कॅलेंडरवर प्रश्न आले नाहीत. SSC GD मध्ये पहिलं कॅलेंडरवर प्रश्न येत नव्हते का? कारण पहिलं TCS कंडक्ट करत होते एक्झाम आणि TCSचं फोकस जास्त कॅलेंडरवर नव्हतं. पण जसं वेंडर चेंज झालंय, एज्युकेटिव्ह घेऊ लागली म्हणजे SSGD ची एक्झाम, त्यावेळेसपासून कॅलेंडरवर थोडंसं जास्त फोकस करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय 2-2, 3-3 प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारू लागलेत. आणि SSC GD सोडून इतर भरतीला सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्ता येणार आहे, भले ते पोलीस भरती असो किंवा अदर कोणती सरळ सेवा भरतीसाठी असो, त्या सर्वच्या सर्व भरतीसाठी कॅलेंडरसाठी हा एकच व्हिडिओ तुमच्यासाठी शेवट असणार आहे. ज्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळेच्या सगळे टाईप तुम्हाला जे परीक्षेमध्ये येणार आहे ते सगळेच्या सगळे टाईप विथ ट्रिक एकदम शॉर्टकट टेक्निकमध्ये. आजचा जे व्हिडिओ असणार आहे कॅलेंडरचा, युट्यूबवर तुम्ही कुठेही सर्च करा, असे टेक्निक असे टिप्स तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये भेटणार नाहीत. कारण हे जे टिप्स टेक्निक आहेत ते स्वतः मी डेव्हलप केले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कॅलेंडरचा एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही, ही माझी गॅरंटी राहील. ठीक आहे. तर चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर मी थोड्याशा गोष्टी सांगतो. या ठिकाणी जर समजा आपल्या युट्यूब चॅनल आहे श्रेयश मॅथ, आणि जर समजा कोणाला पोलीस भरती आणि SSGD ग्राउंड प्लस क्लासेस म्हणजे ऑफलाईन इन्स्टिट्यूट मध्ये करायचं असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल राजे छत्रपती अकॅडमी मुखेड या ठिकाणी जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडचे व्हिडिओ भेटतील, क्लासेसचे व्हिडिओ भेटतील, म्हणजे ऑफलाईन मध्ये कशा प्रकारचे ग्राउंड घेतलं जातं आणि क्लासेस घेतलं जातं. हे युट्यूब चॅनल, दोन युट्यूब चॅनल आहेत. हे अकॅडमीचं युट्यूब चॅनल, या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग मी स्वतः शिकवतो आणि त्याच्यासोबतच GK साठी टॉपचे शिक्षक, आणि जर पोलीस भरती करत असाल तर मराठी व्याकरणासाठी सगळ्या विषयासाठी टॉपचे एकदम शिक्षक आहेत. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता, टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता राजे छत्रपती अकॅडमी या नावानं. आणि 2 टेलिग्राम चॅनल म्हणजे श्रेयश मॅथ हे सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे जे असणार आहे आपली ऍप श्रेयश इन्स्टिट्यूट नावाची ऍप आहे, हे प्ले स्टोरवर भेटून जाईल तुम्हाला, ते इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. सध्या या ठिकाणी कोणतीही बॅच या ठिकाणी ऍपवर नाही. ज्यावेळेस बॅच येईल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. तर सुरू करूत आपण आपल्या चॅप्टरला, नवीन कॅलेंडर. ठीक आहे. आता कॅलेंडर शिकायच्या अगोदर थोड्याशा काही मी बेसिक गोष्टी सांगतो, ज्या गोष्टी आपल्याला अगोदरपासूनच माहित आहेत किंवा जर कोणाला माहिती नसेल तर आज आपल्याला माहिती होऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर कॅलेंडर मध्ये काय येतात तर वर्ष येतात. वर्ष म्हणजेच काय, इसवी सन 2012 घ्या किंवा 2014 घ्या, हे सगळे काय आहेत या ठिकाणी वर्ष आहेत, इसवी सन. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे टाईप असणार आपलं हे शोधायचं आहे की ह्या ठिकाणी कोणतं वर्ष लीप वर्ष आहे आणि कोणतं वर्ष साधं वर्ष आहे. आता कसं शोधायचं लीप वर्ष, बऱ्याच जणांना माहित असेल की लीप वर्ष आपण कसं शोधता की ज्या संख्येला 4 न भाग जाते ते संख्या कोणते राहणार आहेत तर लीप वर्ष राहणार आहेत, आणि ज्या संख्येला 4 न भाग जात नाही ते कोणते असणार आहेत तर साधं वर्ष असणार आहे. तर आता ह्या ठिकाणी जसं 2012 आहे, ह्याला मी चेक केलो की 4 न भाग जाते का, तर इथं थोडंसं 4ची कसोटी लावायचं. 4ची कसोटी काय सांगते की शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जाते का चेक करा. म्हणजे 12ला 4 न भाग जाते का, तर चल्लय भाग 4 त्रिकम 12, म्हणजे हे वर्ष कसं असणार आहे तर लीप वर्ष असणार आहे. तर 2014ला बघा 4 न भाग जाते का शेवटच्या 2 अंकाला, तर जात नाही, मग हे लीप वर्ष आहे का तर नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे एक बेसिक टाईप आपला टाईप नंबर 1 बेसिक असणार आहे. फक्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. खालील पैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही म्हणाले, लीप वर्ष नाही. आपल्याला माहित आहे कसोटी, 4ची कसोटी लावायचं. 84 बघा, 4 दोन्ही 8 पूर्ण भाग गेला, समोर गेला 4 1 4, 4 दोन्ही 8 आणि 4 1 4 पूर्ण भाग गेला, म्हणजे हे लीप वर्ष आहे. आपल्याला नाही म्हणाले. इकडं 78 ला भाग द्या, 4 1 4, 5 6 7, 3 उरले 38 तयार झाले. ठीक आहे. 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 37 38, 2 बाकी उराले अजून, म्हणजे हे लीप वर्ष असणार आहे का तर लीप वर्ष नसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही. आता जर समजा शेवटी जर डबल झिरो आले, म्हणजे शताब्दी वर्ष जर आलं शेवटी डबल झिरो जर आलं तर आपण काय करता, त्या ठिकाणी 4 न भाग न घालता त्याला किती न भाग घालायचं तर 400 न भाग घालायचं. आता त्याला मी 400 न भाग घातलो, 1 2 1 2, 4 1 4, 4 सक 24, म्हणजे हे कोणतं वर्ष आहे तर लीप वर्ष आहे. आपल्याला लीप वर्ष नाही म्हणाले. शेवटी 52 आहे, 4 न भाग जाते का बघा, 4 1 4, 1 उरलं 12 झाले, 4 त्रिकम 12, चल्लय भाग, म्हणजे हे सुद्धा कोणतं वर्ष आहे लीप वर्ष आहे. आता 1800 आहे, 1800ला आपल्याला कितीनं भाग घालावा लागेल तर 400 न भाग घालावा लागेल.
1 2 1 2, पण 4 8ला भाग चले का इथं? तर जायना चले. म्हणजे हे लीप वर्ष आहे का? तर नाही. आपल्याला तेच विचारलं लीप वर्ष कोणतं नाही, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे या ठिकाणी? 2 येणार आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर बघा. आता 87 वर्षात किती लीप वर्ष येतील म्हणजे तुम्हाला काहीतरी ठराविक वर्ष देतील, ह्या वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात हे आपल्याला काढायचं राहते. तर कशा प्रकारचं काढायचं राहते? तर दर 4 वर्षाला एक लीप वर्ष येते. मग ह्या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही. 87ला 4 भाग द्यायचा आहे. भागाकार जेवढं काही येईल तेवढे लीप वर्ष असणार आहेत. 4 1 4, 4 2 8, समोर गेला 7 आलं. 4 1 4, 4 2 8 मोठं होते. 4 1 4, म्हणजे किती वर्ष लीप वर्ष असणार आहेत? तर 21 लीप वर्ष असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1145 वर्षात किती लीप वर्ष येतील म्हणाले? सेम प्रोसेस. 4 भाग द्या. 1 1 4 आणि 5 भागिले आपण काय केलं या ठिकाणी? 4 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12 मोठं होते. 8 9 10 11, 3 उरले 34 झाले. 4 8 32, 33 34, 2 उरले 25 झाले. 4 सख 24, म्हणजेच कितीपर्यंत भाग चाललाय? 286 पर्यंत. म्हणजेच काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता टाईप नंबर 2. टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला काय शोधायचं? तर थोडंसं मी बेसिक गोष्ट सांगतो. टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? जसं की समजा आज वार कोणता तरी आहे. जर समजा मी म्हणतो की आज वार रविवार होता. एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे एका आठवड्यामध्ये 7च दिवस आहेत. म्हणजे दर 7 दिवसाला तेच वार रिपीट होते. जसं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. रविवारच्या नंतर काय येणार आहे? सोमवार. म्हणजे दर 7 दिवसाला वार काय येणार आहे? तेच येणार आहे. जर रविवार मध्ये जर मी 7 दिवस जर प्लस केलो तर मला परत काय भेटणार आहे या ठिकाणी? तर रविवार भेटणार आहे. काय भेटणार आहे? रविवार. ह्याच्यामध्ये मी परत अजून 7 दिवस ऍड केलो तर मला काय भेटणार आहे? रविवारच भेटणार आहे. ह्याच्यासोबतच तुम्हाला एक कोड काढायला शिकवतो मी. कोड म्हणजेच काय? जसं की समजा आज आपल्याकडे रविवार आहे. आज कोणता वार आहे? तर रविवार. तर आज जर रविवार असेल तर आणखी समजा मी म्हणलो की 15 दिवसानंतर कोणता वार येईल? 15 दिवसानंतर आपल्याला माहित आहे 7 दिवसानंतर तेच वार रिपीट होते. तुम्हाला किती दिवसानंतर म्हणून द्या, तेवढ्या दिवसाला काय करायचं? भागिले 7 करायचं. भागिले काय करायचं? 7. 7 न वरी भाग द्या. 7 2 14. बाकी किती राहू लागली? बाकी म्हणजेच काय? ते विषम कोड किंवा विषम दिवस म्हणा. विषम दिवस आपल्याला काढायचे आहेत. 7 2 14, बाकी उराले 1. जेवढेही काही बाकी उरते रविवार मध्ये तेवढं प्लस करायचं. रविवार मध्ये तेवढे दिवस प्लस करून पुढे जायचं. बाकी किती उराले? 1. म्हणजे रविवार मध्ये 1 प्लस करा. कोणता वार येणार आहे? सोमवार. म्हणजे इनडायरेक्टली रविवारच्या पुढे 15 दिवसानंतर वार कोणता येणार आहे? सोमवार येणार आहे. इथं किती दिवसानंतर विचारू द्या, भागिले 7 करायचं, त्याच्यातून विषम दिवस काढायचं, तेवढे दिवस पुढे जायचं. बस अशाच प्रकारचं टाईप आहे. बघा, आज सोमवार असेल तर 61 दिवसानंतर कोणता वार येईल म्हणाले. आज कोणता वार आहे दादा? सोमवार. प्लस किती दिवसानंतर म्हणाले भाऊ? 61 दिवसानंतर म्हणाले. 61 एवढे 61 दिवस तर प्लस करणं आहे ना, मी भागिले केलो 7. ह्याच्यामधून काढलो मी विषम दिवस किती आहेत. 7 न भाग द्या. भागाकार लिहायचं नाही, बाकी लिहायचं आपल्याला. 7 1 7. ठीक आहे. 7 7 49, 7 8 56, 7 9 63 होते. 63 पर्यंत जायचं नाही. ठीक आहे. 7 8 56. 56 म्हणजेच किती उराले? 57 58 59 60 61. 5 उराले बाकी. बाकी किती राहिले? 5. बस सोमवार मध्ये 5 वार पुढे जा किंवा 5 दिवस पुढे जा. सोमवार मध्ये प्लस 5 पुढे चला. कोणता वार येते बघा? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि हे कोणता वार आला? 5वा शनिवार. वार कोणता येईल मग या ठिकाणी? शनिवार. ऑप्शन नंबर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट क्वेश्चनवर फोकस करा. आता आज रविवार असेल तर 143 दिवसानंतर कोणता वार येईल म्हणाले. सुंदर प्रश्न आलाय अशा प्रकारचं. काहीच फोकस करायचं नाही. 143 आहेत. 143 चे विषम दिवस काढा. आता थोडस शॉर्टकट मध्ये उडवा. भागिले मला 7 करावं लागेल इथं. 7 1 7, 7 2 14. समोर गेला 3 गटला आपल्याला. 7 1 7 जमना. 7 0 जा 0. बाकी किती उराले मग? 3. हे 3 काय होईल? विषम दिवस.
मग आज रविवार होता, मग रविवार मध्ये 3 दिवस प्लस करा. रविवार मध्ये किती दिवस प्लस करायचे? 3. काय येणार आहे? रविवार, सोमवार, मंगळवार आणि कोणता वार आला? बुधवार. वार कोणता आला या ठिकाणी? तर बुधवार. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 17 दिवसांनी राहुल त्याचा प्रकल्प सादर करणार आहे. मग ठीक आहे, काय तर प्रकल्प घेतला, बिचारा जाऊन जाऊ द्या तिकडे. आज 23 फेब्रुवारी 2019 आहे. राहुल प्रकल्प सादर करणार तो दिवस कोणता? म्हण आज वार कोणता आहे चेक करा. आज 23 फेब्रुवारी 2019 आहे. म्हण ठीक आहे. या ठिकाणी वार टाकलं नाही का? आज वार दिलं नाही. आपण एक थोडस ऍड करू. ठीक आहे. आज इथं ऍड करा काहीतरी. थोडस इथं काहीतरी करेक्शन होतं. जे वार होता ते आला नाही. मनाने मी कोणतं तर वार घेतो. ऑप्शन बी थोडेसे चेंज होणार आहे. थोडस समजून घ्या. जर समजा मी इथं काढलो रविवार, समजा काय काढलो या ठिकाणी? रविवार. ठीक आहे. 17 दिवसांनी राहुल त्याचा प्रकल्प सादर करणार आहे. आज 23 फेब्रुवारी 2019 ला कोणता वार आहे? तर रविवार आहे. आज जर रविवार असेल तर रविवार नंतर ते भाऊ 17 दिवसानंतर प्रकल्प सादर करणार आहे. ठीक आहे. मग 17ला काय करावं लागेल? मला भागिले 7 करावं लागेल. म्हणजे 17 दिवसानंतर ते वार कोणता येते ते मला काढायचं. 17 भागिले 7 किलो. विषम दिवस किती आहेत बघा इथं? 7 एक 7, 7 दोन्ही 14, भागाकार 2 आला, 14, 15, 16, 17, 3 बाकी उराले. विषम दिवस कोणता असेल? मग 3. मग छानपैकी रविवार मध्ये 3 दिवस प्लस चला, कोणतं वार आहे ते मला सांगा. रविवार, सोमवार, मंगळवार आणि कोणतं आलं इथं? बुधवार. सापडलं ऑप्शन मध्ये? बुधवार. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला सोडायचं. ठीक आहे. टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 कशा प्रकारचा असणार आहे बघा या ठिकाणी, की सारखं कॅलेंडर कसं शोधायचं. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला क्वेश्चन अशा दिलं जाते की 2009चा संपूर्ण कॅलेंडर पुढील पैकी कोणत्या वर्षी सारखाचा येईल. म्हणजे सारखा कॅलेंडर कोणत्या कोणत्या वर्षी येते हे आपल्याला शिकायचं. कसं काढायचं ते बघूत आपण. ठीक आहे. सारखा कॅलेंडर जर काढायचा असेल तर ते टाईप आले, तर कशा प्रकारचे काढायचे असते ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. बघा, जर समजा दिलेलं वर्ष हे जर लीप वर्ष असेल, लीप वर्ष जर लीप वर्ष दिलं तर दर 28 वर्षानंतर तेच कॅलेंडर रिपीट होईल. किती वर्षानंतर? तर 28 वर्षानंतर. मला प्लस किती वर्ष करावं लागेल? 28 वर्ष. किती वर्ष? 28 वर्ष. जर समजा दिलेलं वर्ष हे जर लीप वर्षापेक्षा 1 वर्षानं जास्त असेल, 1 वर्षापेक्षा, तर त्याच्यामध्ये मला किती वर्ष प्लस करावं लागेल? प्लस 6 वर्ष. ठीक आहे. दिलेलं वर्ष हे लीप वर्ष प्लस 2 वर्ष जर ऍड असेल त्याच्यामध्ये लीप वर्षापेक्षा, तर त्या ठिकाणी मला किती प्लस करावं लागेल? तर 11 वर्ष करावं लागेल. किती वर्ष प्लस करावं लागेल? 11 वर्ष. ठीक आहे. आणि दिलेलं वर्ष जर लीप वर्ष प्लस त्याच्यामध्ये 3 वर्ष जर ऍड असतील, तर ह्या ठिकाणी मला किती वर्ष प्लस करावं लागेल? तर 11 वर्ष. हे आपल्याला टेक्निक लक्षात ठेवायचं आहे. 28, 6, 11, 11. बस. आता बऱ्याच जणांना समजलं नसेल की हे काय काढलं मी इथं. हे जे डिझाईन दिसाली आपल्याला एवढी चांगली, हे काय प्रकार आहे? तर मी थोडक्यात सांगतो. जर समजा तुम्हाला जर अशा प्रकारचं कॅलेंडर दिलं की 2009 ला जे कॅलेंडर होता, म्हणजे जर समजा 2009 मध्ये 1 जानेवारीला जर रविवार असेल, तर परत 1 जानेवारीला रविवार कोणत्या कॅलेंडरमध्ये येते? आणि दिवस सुद्धा तेच सेम, जशाला तसं डिप्टो कॅलेंडर कॉपी पेस्ट कोणत्या वर्षी होणार हे विचारले आपल्याला. 2009 आहे. आता मी काय सांगलो, लीप वर्ष जर असेल तर 28 वर्षानंतर रिपीट होणार आहे. पण हे वर्ष लीप वर्ष आहे का? नाही. 2008 असतं तर लीप वर्ष होतं, पण इथं किती दिलंय? 2009 देऊ लागले. म्हणजे लीप वर्षापेक्षा प्लस 1 वर्ष चाललंय. आणि जर समजा लीप वर्षापेक्षा जर प्लस 1 वर्ष असेल तर त्याच्यामध्ये किती वर्ष ऍड करायचे आहेत भाऊ? तर 6 वर्ष ऍड करायचे आहेत. त्याच प्रकारचं इथं जर समजा ते सिस्टीम समजतच नसेल तर तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही दिलेलं वर्ष लीप वर्ष आहे का कोणतं वर्ष आहे चेक करायचं. कसं करता आपण? या 09 ला 4 न भाग देता. 09 म्हणजे 9च आहे. याला कितीनं भाग द्या दादा? 4 न. भागाकार किती आला? 4 दोन्ही 8. बाकी काही तर जर उरत असेल तर थांबायचं थोडं. पूर्ण भाग गेला ह्याचा अर्थ लीप वर्ष आहे, डायरेक्ट 28 वर्ष प्लस.
बाकी जेवढे काही उराले म्हणजेच काय लीप वर्षामध्ये किती वर्ष प्लस झालंय, 1 वर्ष प्लस झालं. आणि आपल्याकडे नियम माहित आहे, लीप वर्षामध्ये जर 1 वर्ष प्लस होत असेल तर आपल्याला किती वर्ष, 6 वर्ष पुढे जावं लागेल. म्हणजेच काय 2009चा कॅलेंडर मध्ये 6 वर्ष प्लस करा, किती येते उत्तर. 2009 मध्ये 6 जर मी प्लस केलो तर 2015 येईल. ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, 1665चा संपूर्ण कॅलेंडर पुढील पैकी कोणत्या वर्षी सारखाच येईल म्हणाले. सेम प्रोसेस, टेन्शन घ्यायचं नाही. 65 आहे, शेवटच्या 2 अंकाला फक्त भाग द्या. 65 याला 4 न भाग देऊन बघा, हे लीप वर्ष आहे का पहिल्यांदा चेक करूत आपण. 4 1 4, 5 6 2 उरले, 4 सख 24, बाकी किती उराले, 1 उराले. म्हणजे लीप वर्ष प्लस किती वर्ष आहे, 1 वर्ष, आणि प्लस 1 वर्ष जर आलं तर आपण किती वर्ष प्लस करता, तर 6. म्हणजेच काय 1665 मध्ये किती वर्ष प्लस करायचे, 6. किती येणार आहे या ठिकाणी मग, 5 आणि वर 1 6, म्हणजेच 1671. ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ठीक आहे. 2003चा संपूर्ण कॅलेंडर पुढील पैकी कोणत्या वर्षी सारखाच असेल म्हणाले. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. बघा प्रश्न कशा प्रकारचे आहेत. आपल्याला माहित आहे की 2000 लीप वर्ष आहे, प्लस किती वर्ष चालले, 3 वर्ष, आणि प्लस 3 वर्ष जर चालले याचा अर्थ काय, आपल्याला किती वर्ष प्लस करायचे आहेत. बघा या ठिकाणी 11 वर्ष प्लस करायचे आहेत. कहा गया बे, 1 वर्ष असेल तर 6 वर्ष प्लस, 2 वर्ष आले तर 11 वर्ष, 3 वर्ष आले तरी 11 वर्ष. लीप वर्ष जर असेल तर किती वर्ष, 28 वर्ष प्लस करावं लागेल. जर मी तुम्हाला असं म्हणलो असतो की 2000चा कॅलेंडर इसवी सन 2000 हे कोणत्या वर्षी रिपीट येणार आहे, तर त्याच्यामध्ये लीप वर्ष आहे 2000 प्लस 28 करा, 2028. 2003 म्हणाले, त्याला मी काय केलो, 03 आहे किंवा ह्याला मी 3च लिहितो, याला मी दिलो 4 न भाग. हे जिल्हा परिषद मेथड, लहान असताना असं भागाकार करू आपण. 4 0 0, बाकी राहिले 3. म्हणजेच लीप वर्षामध्ये किती वर्ष प्लस होऊ लागले, 3 वर्ष. ह्याचाच अर्थ काय आला की आपल्याला 11 वर्ष पुढे जायचं. म्हणजे ह्या 2003 मध्ये प्लस किती वर्ष करायचं, 11. 2003 प्लस 11, 2000 जाऊ द्या जवळ, 3 आणि 11, 11 आणि 3 किती झाले, 14. म्हणजेच 2014 ला रिपीट होते. गोंडस मध्ये उत्तर आले ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, संपलं. सेम कॅलेंडर रिपीट कधी होणार आहे हे टाईप आपलं झाले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला, हे पाठच ठेवा, तोंडपाठ असावं पाहिजे, बाकी काही लक्षात राहू न राहू, पण हे लक्षात ठेवा. लीप वर्ष म्हणलं की 28 वर्ष प्लस, लीप वर्ष प्लस 1 वर्ष आलं की 6, लीप वर्ष प्लस 2 वर्ष आलं की 11 वर्ष पुढे जायचं, लीप वर्ष प्लस 3 वर्ष आलं की 11 वर्ष पुढे जायचं. 28 6 11, 28 6 11, डबल एकदा म्हणा, 28 6 11, बस. टाईप नंबर 4, आता हे सगळ्यात महत्वाचे टाईप आहेत. इथून पुढचे जे 2-3 टाईप राहणार आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत आणि सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न ह्याच्यावरच येतात. आणि बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला चुकतात. बऱ्याच जणांना मेथड माहित राहतात पण ते लॉंग मेथड माहित राहतात. ठीक आहे, आपल्याला एकदम शॉर्ट मध्ये काढायचं आहे. कशा प्रकारचा आहे, सगळ्यात महत्वाचं टाईप आहे आणि ह्याला एकदम सेकंदामध्ये कसं उडवायचं हे तुम्हाला मी शिकवतो. ठीक आहे, तर सगळेजण फोकस फक्त फळ्यावर करायचं, बाकी इकडे तिकडे कुठंच करू नका. ठीक आहे. टाईप नंबर 4 मध्ये शिकायचं काय आपल्याला, तर फक्त कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा, कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा. जसं की समजा आपल्याकडे एक सर आहेत आणि सर सोबत एक मॅडम आहेत, दोघं बसले बिचारे डेट. ठीक आहे, मग मॅडमने विचारली प्रश्न सरांना की सांग बाबा, आपण ज्या दिवशी भेटल्या होत्या फर्स्ट टाइम त्या दिवशी वार कोणता होता, त्या दिवशी वार कोणता होता. साहेबाला डेट तर माहित आहे पण त्या दिवशी वारच माहित आहे. जसं की समजा ते भेटलेला दिवस समजा 11 एप्रिल 2026 होतं, पण ह्या दिवशी वार कोणता होता हे विसरून गेलं साहेबांना. मग साहेब आले मजाकडं की सर सांगा ह्या दिवशीचा वार कसा काढायचा. मग साहेबाला आपण थोडं शिकवूत, कारण जर शिकवून गेलो तर साहेबाचं ब्रेकअप होऊ शकते. ठीक आहे, तर कशा प्रकारचं काढायचं राहते हे फोकस करा. कोणत्याही दिलेल्या तारखेचा वार कसा काढायचा, त्याच्यासाठी थोडेसे आपल्याला काही कोडिंग लक्षात ठेवावं लागेल.
कोडिंग कोणते कोणते असणार आहेत, कोडिंग पार्ट सुद्धा मीच करून घेणार आहोत तुमच्याकडून, तुम्हाला जास्त लोड देणार नाही, फक्त मी कशा कशा प्रकारचं सांगू लागलो त्याच्यावर फोकस करा. आपल्याकडे 2 वर्ष राहतात, एक राहते साधं वर्ष, एक राहते लीप वर्ष. या ठिकाणी मी काढलो साधं, दिसाले का, आणि एक काढलो मी या ठिकाणी लीप वर्ष. ठीक आहे. महिने कोणते कोणते आहेत, एक आहे जानेवारी, हे तुमची जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मई, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, दिसालय का, दिसालय, ऑक्टोबर, नोव्हेंबर, शेवटचं थोडस आपण ह्याला काय करू, आपल्याकडे सिस्टीम आहे एक, इकडे सरकू, आता दिसल, आणि हे शेवटचं डिसेंबर. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक महिन्याची कोड आपल्याला लक्षात ठेवावं लागेल महिन्याचा, कारण कसं असते सिस्टीम सांगतो तुम्हाला मी तुम्हाला तारीख दिलो 11 एप्रिल 2026, वार काय जादून येणार आहे का, इथं येणार नाही. मग मला सांगा, इथं एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्याची काहीतरी कोड मला टाकावं लागेल. 2026 आहे, ह्याच्यामध्ये एक शताब्दी वर्ष आहे 2000, आणि प्लस किती वर्ष आहेत हे 26, 2000चं काहीतरी कोड असणार आहे, 26चं काहीतरी कोड असणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. एकदा शिका, कॅलेंडर शेवटपर्यंत संपच, डोक्यामध्येच फिट. ठीक आहे. एकदाच फक्त करायचं आपल्याला कॅलेंडरला. महिन्याची कोडिंग काय काय असणार आहे हे शेवटपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा इकडं, साधारण वर्षामध्ये जानेवारीची कोडिंग होते 1, 4, 4, एप्रिलला 0, मेला 2, जूनला 5, जुलैला 0, ऑगस्टला 3, सप्टेंबरचे 6, ऑक्टोबरचे 1, 4, डिसेंबरचे 6, 1, 4, 6. आता हे लीप वर्षामध्ये थोडं काय चेंज होते सांगतो मी, फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिना चेंज होणार आहे, एक दिवस कमी करायचं. जानेवारीची कोडिंग किती येणार आहे 0, फेब्रुवारीची कोडिंग किती येणार आहे 3, बाकी सगळं सारखंच आहे. 4, 0, 2, 5, 0, 3, 6, 1, 4, 6, हे आहे महिन्याची कोडिंग. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ट्रिक सांगण्याच्या अगोदर हे कसं लक्षात ठेवायचं त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, या ठिकाणी ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला मी शिकवतो. इथं जे ज्याचे ज्याचे कोड, ज्या ज्या महिन्याचे कोड सारखे सारखे येऊ लागलेत, सारखे सारखे म्हणजेच काय, जसं की तुम्हाला इथं दिसत असेल की इथं बी 4 आहे, इथंही 4 आहे, आणि 4 कुठं आहे, इथं एक 4 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सारखं अजून कुठं आहे, 4 4 संपलं, इथं 3 6 6 म्हणजे सप्टेंबर आणि हे डिसेंबर. हे जे सारखं आहे, सारखे महिने, ह्याच्यावर थोडंसं फोकस करा, ह्याचं काम आपल्याला पुढे राहणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे टेक्निक आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं ते मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा महिन्याची टेक्निक सांगतो, कशा प्रकारचं लक्षात ठेवायचं आहे. जानेवारी फेब्रुवारी जाऊ द्या, मार्च पासून सुरुवात करूत आपण, मार्च महिन्यापासून. मार्चची कोडिंग कसं लक्षात ठेवायचं, मार्च नावातच आहे, मार्च, च येऊ लागले शेवटी, काय लागले च म्हणजेच किती आहे 4, 4. हा. एप्रिलला 0 आहे, हे लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं, एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्याच की एप्रिल फुल लोक बनवतात. ठीक आहे. 1 तारखेला बिचार तुम्हाला कोणतर सांगलं की तुला लॉटरी लागली 1 करोड रुपयाची, तू खुश झालास 1 करोड म्हणल्यावर. नंतर म्हणलं त्यांना लगेच एप्रिल फुल, याचा अर्थ काय, तुमचं बँक बॅलन्स किती झालं 0, म्हणजेच काय, एप्रिलला कोड काय आलं 0. मे ला 2 आहे कोड, लक्षात ठेवा, मै तुम, मै और तुम. ठीक आहे. हे कोडिंग लक्षात, तुम म्हणजेच काय 2, मै और तुम, किंवा मी टू, हे लक्षात ठेवा, मी टू. मॅडमला भेटल्यावर कसं बोलता तुम्ही, मिट्टू बोलता की नाही, त्याच प्रकारचं मे टू असं लक्षात ठेवा. जूनची कोडिंग आहे 5, हे कसं लक्षात ठेवायचं, 5 जून पर्यावरण दिवस, हे लक्षात ठेवा, 5 जून. जुलै हे नावातच आहे, तुम्ही कधी एक प्रेमाची जोडी ऐकला असेल, रोमिओ आणि जुलिएट असं काय तर होती प्रेमाची जोडी. मग असं इमॅजिन करा की रोमिओनं जुलिएटला काय दिलंय, एक अंगठी दिलंय.
प्रेमाचं प्रतीक म्हणून बिचारानं. अंगठी कशी राहते तर गोल राहते, गोल. गोल म्हणजेच काय, 0. ऑगस्ट, ऑगस्ट मध्ये एक शब्द लपलाय, आग. आग म्हणजेच काय, आग, तिन्ही बाजूनं आग लागली असं समजा. तिन्ही बाजूनं काय लागली, आग. चौथ्या बाजूनं पळून जा. आग किती बाजून लागली, 3. सप्टेंबर नावातच आहे, स स स म्हणजेच किती आहे, 6. बस. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरचे जास्त काय अवघड नाही, डिसेंबर स, इथंही स उलाले म्हणजे 6. आता जानेवारी 1 आहे, पहिला वर्ष, पहिला महिना आहे, एक कोडिंग हे लक्षात बसते. आता तुम्हाला लक्षात ठेवायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, हे फेब्रुवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, याची टेक्निक तुम्ही तयार करा आणि ह्याला लक्षात ठेवा. पण हे डोक्यामध्ये फिट झालंच पाहिजे, तरच आपल्याला वार काढता येते. हे झाली महिन्याची कोडिंग. ह्याच्यासोबतच अजून काही गोष्टी आहेत आपल्याला जे की लक्षात ठेवायचं आहे. जे मी तुम्हाला म्हणलं होतं, इसवी सनची कोडिंग राहतात, ते बी लक्षात ठेवावं लागेल. इसवी सन म्हणजेच काय, जर समजा हे 2000 किंवा 1600 पासून आपण सुरुवात करू. 1600 ला काहीतरी कोडिंग राहते, किंवा इसवी सन 1700 ला राहते, 1800 ला काही राहणार आहे, 1900 ला काही राहणार आहे, आणि हे 2000 ला काही राहणार आहे. सोबतच 2100 ला काहीतरी राहते, 2200 ला काहीतरी राहते. बाकी कशाची कोडिंग लक्षात राहू न राहू, पण तुम्हाला ह्या 3 वर्षाची कोडिंग लक्षात राहावं लागेल. कोणते कोणते 3 वर्ष आहे ते, 1800, 1900, 2000, ह्या तिघाच जास्त काम आहे, सगळ्यात जास्त काम. ठीक आहे, मग याला लक्षात कसं ठेवायचं सांगतो मी. 1600 आले की समजायचं 4, 1700 आले की 6, 1700 आले की 4, 1800 आले की 2, 1900 आले की 0, 2000 आले की वापस 6, 2100 आले की 4, 2200 आले की 2, 2300 आले की 0. आता मी कसं लक्षात ठेवलं ते तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी तुम्हाला लीप वर्ष दिसू लागले, शताब्दी वर्ष म्हणजे काय, शतकाचं वर्ष, लीप वर्ष दिसलं की त्याला डायरेक्ट 6 रन द्यायचं. किती रन द्यायचं, 6. लीप वर्षामध्ये एक वर्ष पुढे गेलं की 6 पेक्षा थोडं कमी, 2 कमीच येते आता, 4. 1800 म्हणलं त्याच्यापेक्षा अजून 2 कमी, 2. 1900 म्हणलं अजून 2 कमी, 0च. वापस लीप वर्ष आलं की द्यायचं डायरेक्ट 6. लीप वर्षाच्या पुढे एक वर्ष गेलं की 4, त्याच्या पुढे एक वर्ष गेलं, 100 वर्ष गेले किती, 2. अशा प्रकारे देत देत जायचं. 6, 4, 2, 0. लीप शतक दिसलं की 6, त्याच्या पुढे एक वर्ष 100 ऍड झाले की 4, अजून 100 ऍड झाले की 2, 1900 झाले की 0. बाकी काही लक्षात ठेवा नको ठेवा, तुम्हाला हे 3 लक्षात ठेवावं लागेल, कारण सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावरचे येतात. सगळ्यात जास्त 2000, त्याच्यानंतर कमी 1900, लईच मनात आलं तर 1800. त्याचं पुढे काम येणार आहे. 1900 ला कोडिंग आहे 0, 2000 ला कोडिंग आहे 6, 1800 ला किती आहे तर 2. हे 3 लक्षात ठेवा. ह्याच्या सोबतच एकच फायनल कोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायची गरज नाही. विषम दिवस आल्याच्या नंतर सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर शेवटी विषम दिवस येतात. जर समजा विषम दिवस 1 आलं, ह्याचा अर्थ वार कोणता आहे, रविवार. 1 तारखेपासून सुरुवात करा तुम्ही. 1 तारखेला सुट्टी, सुट्टी म्हणजेच कोणता वार, रविवार. 2 तारखेला कोणता वार, पुढचा वार त्याचा सोमवार. 3 ला मंगळवार, 4 ला बुधवार, 5 ला गुरुवार, 6 ला शुक्रवार, आणि 7 आहे ना, बाकी कधी 7 उरते का, उरणार. 7 म्हणजे 0 उरते. मग 0 किंवा 7 जर तुम्हाला काय दिसलं, ह्याचा अर्थ ते कोणता वार आहे, शनिवार. वार कोणता असेल हे दिसत नसेल तुम्हाला बहुतेक, थोडस मी होतो. एवढे कोडिंग आपल्याला लक्षात ठेवायचा. 1 आलं की समजायचं पहिला दिवस आपण सुट्टीपासून तयार करू. पहिला दिवस कसा, सुट्टीपासून. 1 ला रविवार, 2 ला सोमवार, 3 ला मंगळवार, 4 ला बुधवार, 5 ला गुरुवार, 6 ला शुक्रवार, 0 आलं की शनिवार. आता याचं काम कसं आहे, जे साहेबाला आपली डेट काढायची होती, म्हणजे कुठलाही आपल्याला येऊ शकते पेपरमध्ये प्रश्न, की खालीलपैकी 19 एप्रिल 2020 रोजी कोणता दिवस येईल. 19 एप्रिल 2020. याला पहिल्यांदा मी थोडंसं बेसिक न सांगतो की स्टेप बाय स्टेप मांडणी कसं करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कसं उडवायचं हे शिकवतो. पहिल्यांदा लिहा छानपैकी 19 एप्रिल 2020. ठीक आहे. हा, 19 ला कोडिंग काय नाही, 19 ला 19 हे जशाला तसं राहते. एप्रिलची कोडिंग आपल्याला माहित आहे. एप्रिलला कोड काय होतं, एप्रिल फुल. एप्रिल फुल म्हणजे किती, 0.
ज्या वेळेस इथं जानेवारी किंवा फेब्रुवारी येईल तरच तुम्ही वर्षाला फोकस करा, कारण त्यावेळेसच कोड चेंज आहे, बाकी सगळ्या महिन्यासाठी सारखा आहे. ठीक आहे. एप्रिल आलं मला टेन्शन नाही. 19 प्लस एप्रिल फुल म्हणजेच किती आहे 0 प्लस 2020 ची फोड करा. कशी करायला मी बघा, ह्याच्यामध्ये आहे 2000, शतकाचं वर्ष लिहून टाका पहिलं 2000 प्लस वरी किती वर्ष चालेत 20 वर्ष प्लस, आणि आपल्यालाही माहित आहे की जेवढे काही लीप वर्ष येतात त्याच्यामध्ये एक एक दिवस एक्स्ट्रा येते. मग हे जे वरी 20 दिवस एक्स्ट्रा चलेत ह्याच्यामध्ये किती लीप वर्ष आहेत ते ट्राय करा, काढायचा प्रयत्न करा. या 20 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहेत हे जर मला काढायचं असेल, आपल्याला माहित आहे किती वर्षामध्ये लीप वर्ष आपण कसं करता, भागिले 4 करता. 20 ला भागिले 4 करा, भागाकार किती होईल 4 पंचे 20, म्हणजे 5 काय असणार आहेत लीप वर्ष. 5 लीप वर्ष असल्याने एक एक दिवस एक्स्ट्रा राहते, 5 ऍड केलो मी. बस आता ह्याची कोडिंग टाका. बस आता 19 प्लस 0 प्लस 2000, 2000 ची कोडिंग किती होती 6. 2000 ला कोडिंग किती होती 6, हे लक्षात ठेवा. म्हणलो 19 ला 0, 2000 ला 6 प्लस हे 20 ला 20 प्लस हे 25. आता ह्याला सगळ्याची बेरीज करायचं आणि भागिले 7 करायचं, आणि आलेली जे बाकी आहे ते राहते विषम दिवस, आणि ते जे बाकी उरले त्या तारखेला वार कोणता होता ते शोधायचं, ते ऍक्च्युअल मध्ये वार राहील. जसं की उदाहरणार्थ आता सगळ्याची बेरीज करून भागिले 7 करण्यापेक्षा तुम्ही एकच काम करा. आपण काय करायला सिस्टीम, सगळ्याची बेरीज करून भागिले 7 करायला, बाकी जे उरली ते ऍड ते शोधू लागल्या. इथं तुम्ही एकच काम करा, 19 आहे 7 न भाग द्या डायरेक्ट. इथं 7 दोन्ही 14, बाकी किती उरालंय 5, इथं लिहून टाकून द्या. प्लस इथं काही करताय ना 6 ला 6, इथं 7 दोन्ही 14, बाकी किती उरालंय 6, इथंच बाकी काढा 6 प्लस हे 5. एक काम करू आपण, 5 आणि 5 10, 6 आणि 6 12, 12 आणि 10 किती झाले 22, 22 भागिले 7 करा, 7 त्रिक 21, बाकी किती राहू लागले, बाकीवर फोकस आहे सगळं, एक उराले. आपल्याला सगळ्यालाच माहित आहे 1 तारखेला वार कोणता होता दादा, रविवार. सुरुवात कुठून करा म्हणलो तुम्ही, सुट्टीच्या दिवसापासून, रविवार पासून. ऑप्शन नंबर किती आलं 1. हे थोडस मी बेसिक न सांगलो, अजून ह्याला मला शॉर्टकट करता येते. स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, एकाच दिवशी नका एवढं लई. हे 1 तारखेला रविवार, 2 ला सोमवार, 3 ला मंगळवार, 4 ला बुधवार, हे लक्षात ठेवा. हे कोड हे कोड हे कोड, 3 कोडवर सगळं कॅलेंडर संपते तुमचं. 80% प्रश्न फक्त या कोडिंगवर सॉल्व्ह होतात, बाकी सगळे कन्सेप्च्युअल आहेत, ते आपण बघितलं टाईप सगळे. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर ह्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार येईल. आता थोडंसं मी स्पीड मध्ये काढतो. कसं, 15 प्लस ऑगस्ट, आग किती बाजूने लागली 3, प्लस 1947 ची फोड करा, 19 ला कोड किती आहे 0 प्लस 47 प्लस ह्या 47 मध्ये लीप वर्ष किती आहेत 4 1 4, समोर गेला 7 आलं, 4 1 4, 5 7, बाकी जेवढं उरले घेणं नाही. भाग कितीचा चला ह्याच्यावर फोकस करा 11. मी काय केलो 7 दोन्ही 14, बाकी किती उरली 1 प्लस हे 3 ला 3 प्लस 0 गेलं. ठीक आहे. 67 42, 5 उरले इथं प्लस 7 1 7, किती उरले 3 आणि 1 4, सगळ्याची बेरीज करून भागिले 7. बाकी आपल्याला शोधायचं बाकीच आहे. मी इथून बाकी शोधलो, इथून बाकी, सगळीकडून बाकी शोधलो. अजून जिथं जिथं तुम्हाला 7 दिसल तिथे तिथं कट करा, जिथं जिथं 7 बनल तिथं कट करा. जसे की का 4 आणि 3 माझ्या मनात आलं, मी कट केलो, कटलं. 5 अधिक 1 करा, 5 ने 1 किती आहे 6, 6 ला वार कोणता असेल दादा 6, 1 ला रविवार, 2 ला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 6 ला शुक्रवार. बस निघालं, वार कोणता आला शुक्रवार. बस ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन फोकस करा. 31 मार्च 2020 रोजी कोणता दिवस असेल. अजून थोडस स्पीड मध्ये मी करालो बघा, जसं जसं क्वेश्चन पुढे झाले तसं थोडस मी तुम्हाला ऍक्च्युअल टेक्निक सांगलो की कोणती वापरायचं. मी डायरेक्टच काय केलो 7 चौक 28, 29 30 31, 3 बाकी उरले प्लस मार्च च म्हणजे किती आहे 4 प्लस 2000 ला कोडिंग किती आहे 6 प्लस वरी 20 वर्ष आहेत 20 ला 20 प्लस ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत 4 न भाग द्या 4 पंचे 20. बघा इकडे 4 आणि 3 7 गेलं कटून. मी काय करलो अजून 7 दोन्ही 14, इथं किती उरालेत 6 प्लस 6 प्लस 5, बेरीज करू शकता 6 आणि 6 12, 12 आणि 5 किती उरले 17, 17 भागिले 7 करा,
7 दोन्ही 14, 15, 16, 17, 3 उराले फक्त. 3 उराले म्हणजे त्याला वार कोणता असेल? 1 ला रविवार, सोमवार, मंगळवार, मंगळ. ऑप्शन नंबर काय असेल? ऑप्शन नंबर 3 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नेक्स्ट टाईप नंबर 5. हे होतं दिलेल्या तारखेचा वार काढणं. कोणतंही तुम्हाला पेपरमध्ये वार दिलेलं जाते, आपल्याला सॉरी तारीख दिलेलं जाते, वार विचारते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्यायचं. कुठं मिस्टेक कुठं होते? फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यात. जर समजा चुकून लीप वर्ष जर दिलं तर त्या टायमाला थोडंसं सांभाळून करायचं. कोड मी तुम्हाला दिलो तेच कोड टाकायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट जे टाईप असणार आहे, इथं सगळ्या जणांची गडबड होते. नेक्स्ट जे टाईप म्हणजेच काय, क्वेश्चन काय देते की ह्या तारखेला हे वार होता. जर म्हणते ह्या तारखेला हे वार होता तर ह्या तारखेला कोणता वार येईल? अशा प्रकारचे डबल वार. उदाहरणार्थ हे क्वेश्चन आलं तुमच्या समोर. 25 जानेवारी 2018 ला जर काय होता म्हणाले? गुरुवार. तर 25 जून 2019 ला कोणता वार येईल म्हण? असले काय तर उटपटांग प्रश्न विचारते. पण ह्याला सॉल्व्ह करायचे सगळ्यात शॉर्ट टेक्निक मी सांगतो कसं करायचं. बघा, हे मेथड जे असणार आहे हे युनिव्हर्स मेथड असणार आहे, कारण हे मी स्वतः हे करून करून प्रॅक्टिस करून करून हे आपल्याला लक्षात आलंय. ठीक आहे. प्रॅक्टिस करून करून हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे टेक्निक तुम्हाला कुठं बघायला भेटणार? टेक्निक कोणती आहे? 25 जानेवारी 2018 इथे लिहायचं. 25 जानेवारी 2018 या ठिकाणी कोणतं तर वार होतं आणि आपल्याला वार काढायचं कोणता आहे? 25 जून 2019 चा वार काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. जे तुम्हाला दिले ते इथं लिहा, जे काढायचं ते इथं लिहा. ह्याच्या जागी वार कोणता होता आपण नंतर बघू. पहिल्यांदा ह्याच्यातलं कोड काढा आणि ह्याच्यातलं कोड काढा. बस एवढंच काम करायचं आपल्याला. इथं 25 ला 25 प्लस जानेवारीची कोडिंग. आता थोडस प्रॉब्लेम येते, थांबा थोडं. जानेवारी फेब्रुवारी वर्ष कोणता आहे? 18 म्हणजे स्लीप वर्ष आहे का? 4 न भाग चले का? 4 चौक 16 जाण्या चले. साधं वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये कोड काय राहते? जानेवारीची 1 प्लस 2000 आहे. 2000 ची कोडिंग किती आहे? 6 प्लस 18 प्लस लीप वर्ष किती आहे त्या ठिकाणी? 4 न भाग द्या. 4 न काय करा? भाग द्या. 4 चौक 16. बस एवढ्यामध्ये निपटून जाते आपलं कोड. बस हो गया रे. थोडस मी छोटं काढतो म्हणजे आपल्याला जागा पुरा. इकडे बघा, 25 ला 25 हे मध्ये गॅप आहे असं. 25 ला 25 प्लस जूनला काय आहे? 5 जून 5 कोड प्लस 2000 ला किती आहे? 6 आहे प्लस वर किती चलय? 19 प्लस ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत? 4 न भाग द्या. 4 चौक 16. सेम जे आतापर्यंत आपण करत आल्या तेच करायला मी, बाकी एक्स्ट्रा काहीच करणार नसतो ह्याच्यामध्ये. जे दिले वार ते इथं लिहायचं, जे काढायचं ते इथं लिहायचं. आता बाकी तुम्ही एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही. जे दोघांमध्ये सारखं येवलं ते कट करून टाकून द्या. जे दोघांमध्ये सारखं येवलं ते कट करून टाकून द्या. मला हे 25 इथे बी दिसलं, इथेही दिसलं, ह्याचं काहीच काम नाही. अजून काय हो का? 6 इथं एक दिसालय, 6 इथं एक दिसालय, काहीच काम नाही. मी काय करतो का, हे 4 आणि हे 1, 4 ने किती झालं? 5 आणि इकडलं हे 5 कट करतो. जे सारखं आहे ते कट करून टाकून द्या. इथं किती उरालंय? 18. अजून एक मला करता येते काम. काय काम करता येते? इकडले 18 कटले, ह्याच्यातून 18 कटल्यावर इथं किती उराव? 1. इकडे तर काही उरलं नाही म्हणजे 0 आहे. तिकडे किती उराले? 4 आणि 1 5. जर समजा तिकडे जर काही 8 9 10 उरले असते, 10 जरी उरले भागिले 7 करा, बाकी लिहा. काही करून शेवटी आपल्याला कोड काढायचा. तुम्ही कशाही प्रकारे काढा. ठीक आहे. मी सारखं सारखं दिसायला की कट करून टाकून दिलो, टेन्शनच नको मला. हे स्मार्ट पद्धत आहे. हे जर समजत नसेल तर हे आपल्याला शिकून घ्यावं लागेल, कारण लवकरात लवकर काढायची मेथड एकच आहे. बघूया तुम्ही ह्याच्यामध्ये किती कॅल्क्युलेशन आहे? कमी, सगळ्यात कमी कॅल्क्युलेशन मध्ये, कमी कॅल्क्युलेशन मध्ये उत्तर येऊ लागले. मग आता करायचं काय? नेक्स्ट प्रोसेस. हे झिरोचा कोड, झिरो म्हणजेच वार कोणता आहे दादा? या ठिकाणी गुरुवार म्हणलं होतं. इथं वार कोणतं म्हणलं होतं? गुरुवार. हे 0 पासून इथं कोड किती गेले? 5. म्हणजेच किती वार, किती प्लस झाले? प्लस 5 झाले. मग तुम्हाला काय करायचं? प्लस 5 करायचं. गुरुवार मध्ये प्लस 5 करा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि कोणता वार आला? मंगळवार. मंगळवार. बँड लावून उत्तर आपलं कोणतं असेल? मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. जरी काही समजलं नसेल ह्याच्यामध्ये, नेक्स्ट क्वेश्चन.
आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहे त्या ठिकाणी. हे सॉल्व्ह करून बघा. काहीच करायचं नाही. पहिल्यांदा जे तारीख दिले ते इथं लिहून घ्या. 19 मे 2012. 19 मे 2012. आणि कोणत्या दिवशीची तारीख विचारलंय, वार विचारलं, सॉरी, 1 एप्रिल 2014. टेन्शन नाही. 19 ला 19 जशाला तसं ठेवा. प्लस प्लस मे मे टू 2 प्लस 2000 म्हणजेच किती आहे 6 प्लस 12 ला 12 वर्ष प्लस ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत 4 न भाग द्या 4 त्रिकम 12. इकडं 1 ला 1 प्लस एप्रिल फुल 0 प्लस 2000 ला 6 प्लस वरी किती वर्ष 14 प्लस 4 न भाग दिल्यावर 4 त्रिकम 12. सारखं दिसलं एन्काउंटर करून टाकून द्या बस. कसंही तुम्ही जोडा, काही करा. 6 इकडं आहे 6 इकडं आहे, कटलं. अजून काही कट होते का? आपण असं करतो का 14 आणि 3 किती झाले 17. 17 अधिक 1 किती झाले इथं 18. इकडले 18 कट करायला म्हणजे इकडले 18 कट करावं लागेल मला. 18 कट करा इथं 19 मधलेच 18 कट करा. 1 उराले. तिकडे किती उराले 0. तिकडे किती उराले 0. मग तुम्ही आता एक काम करा, इथं सगळ्याची बेरीज करा. उरलेत किती उरलेत इथं 12 अधिक 3 12 आणि 3 15 16 17 आणि 1 18. इथं 18 उरले. आता कसं करायचं भागिले 7 करून बाकी काढा की 7 दोन्ही 14 किती उराले बाकी 4. इथं 4 आलंय इथं 0 आलंय. थोडस डोकं चाललं असेल की इथं काय करायचं आपल्याला. हर वेळेस आपलं वाढत होतं 4 पासून इकडे 5 6 राहत होतं, पण आता गडबड झाली. इकडे कोड 4 आलाय तिकडे कोड 0 आलाय. मग काय करायचं 4 पासून थेट ह्या 4 तारखेला पहिल्यांदा वार काढा. कोणता होता शनिवार म्हणलं होतं इथं. कोणतं म्हणलं होतं शनिवार. हा 4 पासून तुम्हाला 0 पर्यंत जायचं म्हणजेच काय करायचं मायनस किती करायचं आहे 4 करायचा. 4 पासून 0 पर्यंत जायचं. वाढत असेल प्लस, कमी होत असेल मायनस. आता इथे एक टेक्निक लक्षात ठेवा. एकतर तुम्ही 4 मधून 4 मायनस करा किंवा प्लस 3 करा. वरी जर मायनस होत असेल तर तुम्हाला जर प्लस करायचं असेल तर कसं करायचं सांगतो. दोघाची बेरीज 7 आणायचं काही करून. -4 होत असेल -4 करणं थोडं अवघड जाते. त्याच्यापेक्षा काय करा तुम्ही प्लस किती करा 3 करा. दोघाची बेरीज 7 यावं फक्त. मग शनिवार मध्ये +3 केल्यावर कोणतं वार येते बघा. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. उत्तर काय असेल आपलं मग मंगळ. ऑप्शन नंबर किती येणार आहे ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. असं कोड काढायचं बस. कोड एका अंकामध्येच येते, टेन्शन घेऊ नका तुम्ही. येत नसेल डबल आलं भागिले 7 करा बाकी लिहा, येऊन जाते, टेन्शन नाही. अजून बी जर काही कार्यकर्त्याला जर समजलंच नसेल आता हे बघ भाऊ तू आता एक वेळेस मी सांगायचा प्रयत्न करतो. 31 डिसेंबर 2005 म्हणाले. 31 डिसेंबर 2005 आणि विचारालय कोणतं 31 डिसेंबर 2009 ला काय ते म्हणाले. छानपैकी इकडे एक लिहून घ्यायचं बस. आता काहीच करायचं नाही. कोड टाकलो 31 प्लस डिसेंबर म्हणजे 6 प्लस 2000 आहे 6 आलं 2000 ची कोडिंग प्लस वरी किती वर्ष चालू 5 वर्ष प्लस लीप वर्ष किती आहे त्याच्यात भागिले 4 करा 5 ला 4 1 4 लीप वर्ष एकच आहे. तिकडं 31 ला 31 प्लस डिसेंबरचे 6 प्लस 2000 चे 6 प्लस वरी किती आहे 9 प्लस ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहे 4 दोन्ही 8 2 पर्यंत भाग चालला म्हणजे 2 लीप वर्ष आहेत. करा एन्काउंटर. आता जे सारखं दिसलं ते कट होणार आहे. इथं बी 31 आहे इथं बी 31 आहे गेलं कटून. इथं बी 6 आहे इथं बी 6 आहे गेलं कटून. इथं बी 6 आहे इथं बी 6 आहे गेलं कटून. आता उराले काय 5 अधिक 1 5 ने किती झाले 6. इकडले 6 गेले तिकडले 6 काही करून कट करा. 6 गेल्यावर इथे किती उराव 3 3 आणि 2 किती झाले तयार इथं 5 बस. भागिले 7 करायची गरज नाही. इथं काहीच उरलं नाही याचा अर्थ 0 उरले दादा. कटलं. एकतर इकडे 0 बनल ना तर इकडे 0 बनल. कुठेही बनवा 0 काही करायचं नाही, टेन्शनच नाही. या 0च्या जागी वार कोणता होता शनिवार होता म्हणणार आहे. शनिवार. मग आता ह्याच्यामध्ये +5 वार करा. +5 0 पासून +5 केल्यावर 5 येईल ना. शनिवार मध्ये +5 करा. वार कोणता येते शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. अजून एक हाय का बघूत.
भरपूर आहेत ह्याच टाईपचे क्वेश्चन. ठीक आहे, तुमच्यासाठी अजून 2 प्रश्न आहेत अशाच पॅटर्नचे. अजून कोणाला समजलं नाही, अजून एक चान्स. चला, 2 जून 1995, 2 जून 1995, 16 जून 1996, 16 जून 1996. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऍड करू शकता. काय करू शकता सांग तुम्ही. इथं बी जून महिना आहे, इथंही जून महिना आहे, गेलं कटव. आपल्याला काही करून कटवायचं आहे. जून महिन्याची कोडिंग सारखीच राहणार आहे ना, फक्त जानेवारी फेब्रुवारी तर वर्षाला फोकस करा. पण जानेवारी फेब्रुवारी पैकी काहीच नाही, गरज नाही मला. हा, इकडे किती आहे 2, बस बाकी लिहा आता. 1900 इकडे बी 1900 आहे, तिकडे बी 1900 आहे. 1900 कोडिंग इथंही सारखी राहते, तिथंही सारखी राहते, मला लिहायची बी गरज नाही. उरलेलं मी लिहालो. इथं किती उराले 95 प्लस, आता याच्यामध्ये लीप वर्ष किती आहे, 4 न भाग द्या, 4 दोन्ही 8, 1 उराले 15 झाले, 4 त्रिकम 12, 23 पर्यंत पूर्ण भाग गेला. तिकडे किती आहे 16 प्लस 1900 मी इथंही घेतलो नाही, इथंही घेऊ नका. तिकडे किती आहे 96 प्लस लीप वर्ष किती आहेत भाऊ ह्याच्यात, 4 दोन्ही 8, 1 उरलं 16 झाले, 4 चोक 16, 24 लीप वर्ष आहेत. सारखं दिसलं कट करा, सारखे सारखे कट करा. जसं घेऊ का, इकडे 95 आहेत आणि इकडे 95 कट झाले, पण एक एक्स्ट्रा आहे, एक इथं लिहा, काही फरक पडणार, बिघडलं काय आपलं काय नाही. इकडे 23 गेले, तिकडले बी 23 कट करा, पण इथं एक एक्स्ट्रा उराले, कारण इथं 24 होतं. ठीक आहे, अजून काही होईल का याच्यात, नाही. इथं किती उराले, फक्त 2, राहू द्या 2, 2 ला 2. इथं किती उराले 16, 16 प्लस 1 प्लस 1, 16 ने 1 17, 17 ने 1 18 भागिले 7, 7 1 7, 7 दोन्ही 14, किती उराले 4 उराले, किती उराले 4. आता तुम्ही मला इथं गोड पद्धतीने सांगा, 2 तारखेला वार कोणता होता भाऊ, इथं शुक्रवार. वार कोणता होता, शुक्रवार. 2 पासून इथं किती झाले 4 प्लस किती झाले 2, शुक्रवार पासून प्लस 2, चला शुक्रवार शनिवार रविवार. बस अशाच पद्धतीनं हे क्वेश्चन उडवायचं. एक लास्ट क्वेश्चन आता ह्या पॅटर्नवरचं, त्याच्यानंतर एक शेवटचं टाईप आहे आपलं, हे बघूत आपण. ठीक आहे, बघा. रामचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला, तर त्याचा 3रा वाढदिवस कोणत्या वर येईल. इथं कितवाही वाढदिवस विचार, इथं 15 वाढदिवस विचारल, इथं 17 विचारल, काही टेन्शन नाही. करायचं कसं आहे तेच सांगालो मी. बघा आता, रामचा जन्म बुधवार दिनांक काय म्हणाले 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर 2001 ला बिचारा जन्मलंय. आणि कितवा वाढदिवस 3रा, 3रा म्हणलं की ह्याच्यामध्ये 3 प्लस करायचं. 3रा वाढदिवस कधी येणार आहे 5 सप्टेंबर, ह्याच्यामध्ये किती वर्ष 3 वर्ष प्लस करायचं मला, कारण का पहिला वाढदिवस 2002 मध्ये, दुसरा 2003 मध्ये, तिसरा 2004 मध्ये, म्हणजे इनडायरेक्टली मी ह्याच्यामध्ये 3 वर्ष प्लस करतो. 2001 मध्ये 3 प्लस करा 2004. इथं जे जे तुम्हाला सारखं दिसाले ते कट करा. हे वाढदिवसावाला तर लई सोपं राहते, सगळ्यात सोपं. इकडेही सप्टेंबर आहे, इकडेही सप्टेंबर आहे, गेलं कटून. इथं गडबड अशी करू नका, जर ह्या ठिकाणी जर फेब्रुवारी जर आला असतं तर तुमचं चुकलं असतं उत्तर. इकडे फेब्रुवारी दिसाले, तिकडे फेब्रुवारी दिसाले, मी कट करतो, मग असं तोंडावर पडत्या गचमिन्या. का, हे लीप वर्ष आहे भाऊ, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याची कोडिंग अलग राहते, आणि हे साधं वर्ष आहे, इथं फेब्रुवारी महिन्याची कोडिंग अलग राहते. मी काय म्हणालो, गडबड फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 धोके देतात, बाकी सगळं सारखंच आहे. पहिली जान धोका देते, नंतर फेब धोका देते. ठीक आहे, हा. हे 5 इकडेही सारखं आहे, इकडेही सारखं आहे. वाढदिवस म्हणजे की 5 तारखेलाच वाढदिवस राहते. आज थोडीच आहे की पहिला वाढदिवस 5 ला आहे तर चौथा वाढदिवस 15 लाच आहे, असं मनमर्जी कारभार होणार नाही. इकडे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 2000 ची कोडिंग इथंही तेच आहे, तिकडेही तेच राहणार आहे. कटलं ते वरी किती चाललंय 1 प्लस, आणि ह्या एका वर्षामध्ये लीप वर्ष किती आहेत, लीप वर्ष काहीच नाही सर, 0 आहेत. त्याला भागिले 4 करा, कितीचा भागाकार चला 4 0 जा 0, म्हणजे लीप वर्ष 0 आहेत. आणि तिकडे बघा 2000 मी घेतलो नाही, 4 वर्ष प्लस प्लस, ह्याला लीप वर्ष किती आहे 4 1, ह्याला भाग द्या 4 1 4, एकच लीप वर्ष आहे. झाली कोडिंग, 1 अधिक 1 1 अधिक 0 1, 4 आणि 1 5. ह्या 1 ला वाघाचा वाढदिवस, वार कोणता होता, रामचा जन्म बुधवार म्हणाले, इथं हे होता बुधवार. ह्याच्यामध्ये किती प्लस झाले, +4.
मग बुधवार मध्ये +4 करा, किती येणार बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार. ठीक आहे, कोणता वार येणार आहे, रविवार. बस हे अजून जर समजलं नसेल तर अजून एक वेळेस बघा, पण शेवटपर्यंत हे आपल्याला समजायचंच आहे डोक्यामध्ये, कारण ह्याच्यापेक्षा स्मार्ट मेथड ह्याला नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट पॅटर्न. मार्च 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेला शुक्रवार असेल? मग बस शुक्रवार कोणत्या तारखेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. कोणत्या कोणत्या तारखेला आहे, मग आपल्याला कसं समजेल? आता आपल्याला मी कोणत्याही दिलेल्या तारखेचा वार कसा काढायचा शिकवलो, तेच तिथंच डोकं लावा थोडस एक्स्ट्रा. मार्च म्हणजे काय करा तुम्ही, 1 मार्च 2005 ला वार कोणता होता काढा, म्हणजे 1 तारखेला वार कोणता होता बघूत आपण. 1 प्लस मार्चचे 4 येवले ना, 2000 चे 6 प्लस वरी 5 वर्ष एक्स्ट्रा 5 प्लस लीप वर्ष किती त्याच्यात, याला 4 न भाग द्या. 4 1 4, भागाकार कितीचा चला, 1 चा चला. हा, जिथे जिथे 7 तिथे तिथे कट हो का, हे गेलं 6 आणि 1 7, 5 आणि 4 9 आणि 1 10, 10 भागिले 7 करा, बाकी किती उराले, 7 1 7, म्हणजे बाकी उराले 3. आणि 3 तारखेला गोंडस पैकी वार कोणता होता? 1 ला रविवार, 2 ला सोमवार, 3 ला मंगळवार. मंगळ म्हणजे 3 तारखेला वार मंगळवार नाही, एक कोड आलाय 3. 1 तारखेला मंगळवार होता, 1 तारखेला मंगळवार. आपल्याला कोणतं म्हणाले, शुक्रवार म्हणाले. 1 ला मंगळवार जर असेल, मला सांगा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि 4 तारखेला कोणता वार येईल? शुक्रवार. 4 तारखेला वार कोणता आला? शुक्रवार. म्हणजे सुरुवात 4 पासून होणार आहे. हे येणार आहे का? नाही. हे येणार आहे का? नाही. हे येणार आहे का? नाही. मग जर 7 दिवसाला तेच वार येते. आता 4 तारखेला शुक्रवार, ह्याच्यामध्ये +7 करा, 7 आणि 4 11 ला शुक्रवार, 11 मध्ये +7 करा, 18 ला शुक्रवार, +7 करा, 25 ला शुक्रवार. वजनात उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 4. हे एक टाईप होतं. आता एक शेवटचं टाईप आहे आपलं, लास्ट टाईप, टाईप नंबर 7. 2 क्वेश्चन घेतो याच्यावर, याचं सांगा उत्तर. आता जर उद्या नंतर येणाऱ्या दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर कालच्या अगोदर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल? मग असंच काय तर उलट सुलट विचारते. सॉल्व्ह कसं करायचं? आपल्याकडे एकच टेक्निक आहे, लक्षात ठेवा. सिस्टमॅटिक पद्धतीने आपण कार्यक्रम करू त्या क्वेश्चनचा. जर उद्या नंतर, समजा हे आज आहे, हे काय आहे? आज. हे आहे उद्या, हे काय आहे? उद्या. काय म्हणाले क्वेश्चन मध्ये? जर उद्या नंतर दुसऱ्या दिवशी, हे पहिला दिवस आणि हे दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी वार कोणता आहे म्हणाले? रविवार. तर विचाराले काय? तर कालच्या अगोदर तिसऱ्या दिवशी कोणता येईल? आज. काल कुठे येते? इथे येते काल. कालच्या अगोदर तिसऱ्या दिवशी, पहिला, दुसरा आणि हे तिसरा. दिसाले का सगळ्याला? तिसऱ्या दिवशी म्हणजे ह्या ठिकाणी वार कोणता होता हे काढायचं मला, ह्या ठिकाणी. मग तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही कसंही जा. तुम्ही हे 2 तारीख इथं आहे, 2 पासून तुम्ही रिव्हर्स चल्या, माग चल्या. माग किती चल्या मला सांगा? रविवार पासून माग किती दिवस चल्या? 1 2 3 4 5 6 7, म्हणजेच मायनस किती दिवस चल्या? 7. मायनस किती दिवस मागे चल्या? 7 दिवस मागे चल्या. आणि आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर तुम्ही -7 जा किंवा +0 जा. लक्षात आलं? मायनस वाला आल्याच्या नंतर मी काय करायचं म्हणलो? मायनस जेवढी म्हणाल, -3 म्हणलं तर तुम्ही +4 करा. -3 जर करणं होत नसेल तर प्लस किती करायचं? 4 करायचं. दोघाची बेरीज मला 7 आणायचं, एवढं लक्षात ठेवा. -2 होता असेल तर प्लस किती करावं लागेल मला? 5. -6 होत असेल तर प्लस किती करावं लागेल? 1. दोघाची बेरीज 7. मग मला इथेही बेरीज 7 आणायची होती. -7 चं लो मी, मग प्लस किती करावं लागेल? दोघांची बेरीज जेणेकरून 7 येईल. मग +0 ऑप्शन उरते. मग रविवार मध्ये +0 करा बस. एकतर रविवार मधून -7 करा तरी तिथंच पोहोचता, किंवा रविवार मध्ये +0 करा. उत्तर कोणतं येणार आहे दादा? रविवारच येते. रविवार मध्ये मी काही वारच प्लस केलो नाही ना. ऑप्शन नंबर 1. एक लास्ट क्वेश्चन, अजून हे समजलं नसेल तर एक लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी खास. तर कालपासून 3 दिवस अगोदर बुधवार होता. मग बरं, हे आज आहे आणि हे काय आहे तुमचं? काल आहे. कालपासून 3 दिवस अगोदर, हे 1 दिवस, हे 2 दिवस आणि हे 3 दिवस. हे 3 दिवस अगोदर कोणता वार होता म्हणाले? बुधवार. इथं वार होता बुधवार. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं? तर उद्याच्या 2 दिवस नंतर कोणता वार येईल? आज आहे, हे उद्या आलं,
उद्याच्या 2 दिवसानंतर. हे एक दिवस आणि हे दुसरा दिवस. इथं वार कोणता ते मला काढायचा. मग किती दिवस पुढे चालला एवढ्यावर फोकस करा तुम्ही. या तारखेला बुधवार आहे. 1 2 3 4 5 6 7 बुधवार मध्ये मला 7 दिवस प्लस जायचा. आणि आपल्याला माहित आहे 7 दिवस प्लस म्हणजेच काय, रिपीट तेच वार. इथं जर +2 आला असतं, 5 आला असतं तर मी 5 प्लस केलो असतो, पण 7 एवढं आलंय. 7 म्हणजे तेच वार. कोणता वार येईल मग इथं? बुधवार. ऑप्शन नंबर किती येणार आहे? ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा पद्धतीने आपण कॅलेंडरचा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कार्यक्रम केल्या. त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात रिव्हिजन मारणं हे आपलं काम आहे. ठीक आहे. कॅलेंडर या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.